तर आज आपण गाजरची वडी करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे पावणा किलो गाजर आहेत ते घेतलेले आहेत। त्यांच्या वरचा किस आहे ना माती असणारी ती सुरीने चांगली खरडवून काढून स्वच्छ असे धुवून घेतलेत। त्यांना एकदम कोरडे करून घ्यायचे आणि आपल्याला खोबरं किसायच्या किसणीवर त्यांना किसून घ्यायचे आहेत। त्यांना आपण मिक्सरमध्ये थोडेसे क्रश करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यात भरायचे आणि चालूबंदमध्ये ह्याला आपल्याला क्रश करून घ्यायचे। मिक्सर कायम चालू ठेवायचं नाही, चालू ठेवला तर तुम्ही त्याची पेस्ट होईल, फक्त आपल्याला असे क्रश करून घ्यायचे आहेत। जर ते आपले मिक्सरमध्ये वाटून झाले त्याला आपण एका भांड्याने मापून घ्यायचं। मी इथे कप घेतलेला आहे, त्या कपानेच मी असं चांगलं दाबून असा व्यवस्थित असा भरून घ्यायचं आहे। माझे इथे 3 कप माझा गाजरचा किस आहे। तसाच पॅन उचलायचा आणि आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि हा गाजरचा किस आहे तो थोडासा आपल्याला काही सेकंद मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि त्या तुपामध्ये गाजरचा किस आहे तो आपल्याला 2 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। गाजरचा किस 2 मिनिटं भाजून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 पेला दूध घालायचं आहे, घट्टवालं दूध घालायचं। दूध घातल्याच्यानंतर दुधामध्ये गाजरचा किस आहे तो आपल्याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। इथे मी 1/2 कप साखर घालणार आहे। ज्या कपाने तुम्ही गाजरचा किस मापलाय त्याच कपाने याच्यामध्ये साखर घालायची। 1 कप आणि एवढी थोडीशी जरा जास्त घालायची। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि हा किस आहे तो आपल्याला व्यवस्थित असा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। साखर विरघळल्याच्या नंतर तो पातळ होतो, पण जसं आपण शिजवत जाऊ तसा तो परत नंतर घट्ट होत जाईल। की आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत, पण थोडी थोडी करून घालायची, एकसाथ नाही घालायची। जर आपण एकसाथ घातली ना तर त्याच्या गुठल्या होतात, मग आपल्याला मिक्स करताना मोडायला भारी पडतात। म्हणून 1-1 2-2 चमचे घालून ह्याला व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे। पहिली टाकलेली पावडर मिक्स चांगली झाली ना की नंतर आपण त्याच्यामध्ये दुसरी घालायची आहे। असं करून आपण पूर्ण 40 ग्रॅम मिल्क पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे। मिल्क पावडर घातल्याने आपल्याला इथे मावा घालायची गरज नाही आहे। मिल्क पावडरमुळे आपली वडी आहे ना ती एकदम स्मूथ अशी आणि आपल्याला माव्यासारखी त्याची टेस्ट येते, म्हणून इथे आपण मिल्क पावडर वापरलेली आहे आणि मग दुधाचं प्रमाण इथे कमी केलेलं आहे। मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला वेलची पावडर घालायची आहे। वेलची पावडरने चांगला असा वडीला सुगंध पण येतो। आपलं मिश्रण असं गोळा व्हायला लागलं, पॅन सोडायला लागलं की समजायचं की आपलं वडी करण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। ज्या थालीमध्ये आपण वडी थापणार आहोत त्या थालीला आपण इथे तूप लावून घ्यायचं आहे। थालीला पूर्ण चांगलं व्यवस्थित असं तूप लावायचं, म्हणजे आपली वडी आहे ती चिटकत नाही आणि आपलं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आणि त्याच चमच्याने आपल्याला जेवढी पाहिजे त्या जाडीचं आपण ह्याला पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही पातळ जाड कसंही थापू शकता। मिश्रण खूप गरम आहे, हाताला चिटकेल म्हणून सांभाळून करायचं, नाही तर तुम्ही इथे प्लॅस्टिकची पिशवी घालून केलं तरी चालेल। इथे मी तुपाचा हात घेऊन असं थापून घेतलेलं आहे। तुम्ही हे मिक्स करताना याच्यामध्ये ड्रायफ्रूट घातले तरी चालेल, बारीक कापून मी याच्यावरती आपले पिस्ता आहेत ते घातलेले आहेत। त्यांना असं वरून प्रेस करायचं आणि 15 ते 20 मिनिटं ह्याला थंड करायला ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतरच ह्याला आपण कापायचे आहे। तुम्हाला पाहिजे त्या आकाराची तुम्ही वडी ह्याची कापू शकता। तुम्हाला आजच्या जर गाजरची वडी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। या वड्या आहेत ना त्या एकदम कडक होत नाहीत, आपली जशी मावा मिठाई असते ना तशाच असतात, त्या खूप टेस्टी लागतात। नक्की करून बघा, सगळ्यांनाच आवडतील। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।